महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकायदातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरज निजमनं कुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसूर जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश बेकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलाय। विठाल विठाल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्यम नाही तर तुझी या सत्तेने
सूर्यासी बोलणे सूर्याशी चाला तुझी आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का? अजिबात बडबड करू नका मुलींनो. रोज जसं शाळेत बोलता बेंचवर बसून आज बोलायची आवश्यकता नाही. तर तुम्हाला सांगणारही मुलगीच आहे. काहीतरी जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी एकमेव ठिकाण शिक्षण घेतलं नाही पाहिजे असं मत नाही. शिक्षण घेता घेता भगवान परमात्म्यानं अतिशय अनमोल असा नरदेह दिलाय. कशासाठी? जेवण चालू आहे, पंगत होणार आहे नंतर. देवे दिला देह भोजना जेवायसाठी नाही दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. किंवा याच देही घडे देवाचे भजन भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो. ज्यांना ज्यांना वाटतंय मला जीवनाचा उद्धार करून घ्यायचंय, भगवंताचं भजन करायचंय, माझ्या जीवनात स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मुलींनो पटकन आपापल्या पायातली चप्पल काढायची आणि आपल्या पाठीमागं ठेवायची. संस्कारी आहोत आपण. हिंदुत्व आपण जपलं पाहिजे. वारकरी संप्रदायाची निष्ठा आपण वारकरी संप्रदायाचे नियम मोडता कामा नाहीत. जरी आपण शिक्षण घेत असू. कशा बडबड करतात? एकीला म्हटलं चप्पल, ती म्हणती ताई. वा वा, आता बडबड नका करू. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे. या सुंदर अशा वातावरणामध्ये मी सांगेल पहा, या पृथ्वी तलावरती या जगतामध्ये प्रत्येक सजीव, प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया करत असताना त्याच्यावरती सत्ता असते ती फक्त भगवान परमात्माची. मग भगवान परमात्म्यानं भगवंताच्या इच्छेनं सर्व जगताची निर्मिती केली. का? श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सांगतायत एकोहम बहुश्याम. देवाच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे. मग कोणत्या माणसाला किती दिवस ठेवायचं हे त्या माणसाच्या, त्या भगवान परमात्माच्या हातात आहे. मग त्यानं जन्माला घातले. ज्या दिवशी आपला जन्म झालाय त्या दिवशी मृत्यूची वेळ ठरलेली असते. एकदा असंच कीर्तनात म्हटलं, या गावात जेवढे काही कीर्तनामध्ये बसलेले आहेत या धर्ममंडपामध्ये, या गावातला प्रत्येक माणूस 7 दिवसात जाणार आहे. 7 दिवस कोणते माहितीये? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि हे 7 दिवस. तारीख कोणती ती नाही सांगितली, फक्त 7 दिवस. 7 दिवसात प्रत्येक माणसाला जायचंय. 8वा कोणता वार तुम्ही काढलाय का कधी? काढलाय का कधी? आणि काढूही शकत नाही कोणी. असंच म्हटलं 7 दिवसात सगळेजण जाणार. एक आजी लागल्या हसायला कोपऱ्यातल्या. म्हटलं आजी काय झालं तुम्हाला हसायला? आजी म्हणे ताई तुम्ही म्हटल्या या गावातले सगळेजण 7 दिवसात. म्हटलं हो बरोबर आहे 7 दिवसात जाणार. आजी म्हणे ताई मी या गावातली नाही. रेंज मध्ये राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टावर खाली पडल्यासारखं करू नका अजिबात. कोणत्याही गावातली असू द्या, ठरलेल्या वेळेत माणसाला जावं लागणार आहे. मी सांगू, ज्या क्षणाला भगवान परमात्म्यानं जन्म घातलाय त्या दिवशी आपली मृत्यूची वेळ ठरलेली आहे. मग किती दिवस ठेवायचं? पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत असं जगा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. काहीतरी माणसाची कीर्ती राहिली पाहिजे. आज 31-32 वर्ष पूर्ण झालेत. आज आपण पाहतोय हरिभक्त पुराण म्हणायला हरकत नाही, कारण 4-5 वर्षापासून कीर्तनाचे कार्यक्रम चालू आहेत. आज आपण, तुम्ही भाग्यवान आहात, जेवढे काही विद्यार्थी मंडळ आहे सगळे भाग्यवान, कारण आम्ही शाळा शिकलोय, अजूनही शिक्षण चालू आहे. पण कधी आमच्या शाळेमध्ये आम्ही कीर्तन नाही ऐकलं पहा. आम्हालाही माहिती नव्हतं आम्ही कीर्तनकार हो की नाही, पण गुरुला एवढा गर्व वाटतो आज, कारण आमची शाळा खूप मोठी. 1ली तर 12वी ग्रॅज्युएट पर्यंत शाळा आहे, शिक्षण घेतलं जातं. माझे वडील, माझे चुलते, माझे सगळे तिथं शिकलेत, मोठे भाऊ बंधू सगळे. पण आमच्या आजपर्यंतच्या शाळेमध्ये कीर्तनकार फक्त मी एकटीच आहे. प्रत्येकाला गर्व वाटतो. मग आपणही जीवनामध्ये काहीतरी करायचंय, आणि गुरु हा कोणालाही भेटत नाही. ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी पुढं काहीतरी करण्याची इच्छा असते, तळमळ असते, त्याला गुरु चांगले लाभले पाहिजेत. का? कारण जीवनात वळण भेटण्यासाठी गुरु महत्वाचे आहेत. का? संत महात्मे माऊली ज्ञानोबा सांगतायत, भावेविन देव नकळीनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. गुरु सांगत असतात आपल्याला शाळेमध्ये, मुलांनो व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला काहीतरी तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. लई चांगला असेल संस्कारी तरी शिकतं, आणि लई जर आगाव असेल तुम्हाला काय करायचं, आम्ही करू नाही तर नाही करू अभ्यास. सरांना काय करायचं ते त्यांचा पगार भेटतो, ते त्यांचे शांत बसते. तुझं आयुष्य वायाला जातं हे आपल्या लक्षात येत नाही. का? गुरुला महत्व आहे. अगोदर गुरु, नंतर भगवान परमात्मा. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. जीवनामध्ये गुरु महत्वाचे असतात, आणि एकदा का गुरु जीवनामध्ये आले माणसाच्या जीवनाला चांगलं वळण भेटत असतं. पण अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये
तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे जुळून आलाय आदरणीय हरिभक्त परायण. मी सांगेल महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे शंकर महाराज आणि हरिभक्त परायण आमचे मारुती सरांची भेट झाली, दर्शन मध्ये त्यांची कॉलवरती संपर्क झाला. इथपर्यंत येईपर्यंतही मला माहिती नव्हतं सर कोणते, तिथं आल्यावर सांगितलं मला. कारण येईपर्यंत कॉल करत राहिले हरिभक्त परायण आमचे प्रल्हाद काकांनी घरी घेऊन गेले. वारकरी संप्रदायात खूप मोठं योगदान आहे त्यांचं आहे. हरिभक्त परायण आमचे मारुती काकांनी खूप मोठं नियोजन आयोजन केलंय. सगळे शिक्षक वृंद असतील, सर्व महिला शिक्षिका, सगळ्यांचंही खूप मोठं योगदान आहे. म्हणून सगळं एवढा मोठा खटाटप होतोय आणि करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ज्या माणसाला पायरी पडण्याचं ज्यांनी शिकवलंय, पायरी चढण्याचं, आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचं ज्यांनी ज्ञान दिलंय, आज एकच संस्था नाही तर 4 ते 5 संस्था बाबांच्या आहेत. हरिभक्त परायण कैलासवासी निवृत्तीराव पाटील घोरबांड एकदा या बाबांसाठी आणि या परिवारासाठी जोरात सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भगवान परमात्माला प्रार्थना करायची आहे. लाखो विद्यार्थी यांच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत, तयार होत आहेत, स्वतःच्या पायावरती उभे आहेत. कित्येक जण कोणत्या कोणत्या पोस्टवरती आहेत. आमच्या बाबांची जागा नक्कीच भगवान परमात्माच्या चरणाजवळ असणार आहे. सरांची जागा चरणाजवळ, देवाच्या चरणाजवळ आहे. कारण एवढा मोठा खटाटोप सर्वसामान्य माणसाच्या पुण्यस्मरणाला, जयंतीला, पुण्यतिथीला कीर्तन होत नाहीत बरं का. सर्वसामान्य आपले लेकर 7-10 वाणीत घालत नाहीत. तिकडच ब्राह्मणाला सांगतात तुम्हीच 10वा घाला आणि तुम्हाला सगळं गुत्त देऊन टाकतो. ब्राह्मण म्हणतात 10वा कर तुम्ही, पण चप्पी कुणी करायची टकलं मग तेही तुम्हीच करा. आपण तसलं काही करत नसतो. का भाग्यवान लागतात, संस्कार जसे असतील तसे लेकरं घडत असतात. पहा मला सांगा, कीर्तन रूपी वाहत चाललेला हा एक समुद्र आहे. भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपण वाहत चाललेलो ओंडके आहोत. ओंडके म्हणजे लाकडाचे ठोकळे, कळतात ना. कीर्तन संपण्याची लाट येणार, तुम्ही आणि आम्ही वेगवेगळे होणार. लाट कळते जीवनात अशी लाट, जरी कीर्तन संपलं तुम्ही आम्ही बाजूबाजूला झाले तरी भविष्यात कधी तुमच्या पंचकृषीत मी आले तर तुमची माझी गाठभेट होण्याची शक्यता आहे. जीवनात अशी एक लाट आहे पा, तिला म्हणतात सुनामी लाट, मृत्यूरूपी लाट. ती जर तुमच्या आणि आमच्या जीवनात आली तर आपली कधीच गाठभेट होऊ शकत नाही. म्हणून 2 ओंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेही आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दोष ना कुणाचा. प्रत्येक जण शेवटची एकदा का लाट आली कधी गाठभेट होत नाही. म्हणून एवढा मोठा खटाट संत महात्मे सांगतात बाबा रे, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत चांगलं कर्म करा, चांगलं जगा. गेल्याच्या नंतर नाही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण गावातल्या प्रत्येक माणसाला जरी समजलं की हा व्यक्ती आपल्यातून निघून गेलाय, त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. एवढं सुंदर आपलं जगणं पाहिजे. पहा लोकांनी म्हटलं नाही पाहिजे बरं झालं गेला, लोकाला गर्व वाटला पाहिजे की हा माणसानं जिवंत होता तोपर्यंत खूप मोठं कार्य केलंय. म्हणून तर आज 32-33 वर्ष पूर्ण झालेत की आजही जयंती उत्सव, पुण्यतिथी उत्सव आपण साजरा करतोय. मला सांगायचे संत महात्मे तेच सांगतायत, बाबा रे योग्य वेळेमध्ये जीवनाचा विचार करा, नामचिंतन करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. या पृथ्वी तलावरती अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. इथे जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आलीत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला का कॅशेट टाकल्यासारखं वाटतंय? बोलणं कळतंय ना तुम्हाला? इकडं बोलणं कळतंय ना माझं? ऐकायला येतं नाही व्यवस्थित? इकडे तिकडे पाहू नका अजिबात. मन हे चंचल चपळ, 12 महिने तेच असतं आपल्याला. इकडे पहा आजचे दिवस माझ्याकडे. अनेक संत महात्मा मंडळीत म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पा, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जन्म
कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ती कुळ पावन तू देश जेते हरीचे दास जन्म गीती. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. प्रत्येक संतांचा अधिकारही वेगळा आहे, पण या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देशको सती संत आणि शूर. 3 लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर. मग सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. महिला मंडळ इकडे ऐका, मातेकडे फार मोठी जबाबदारी आहे बरं का मुलींनो. स्त्री शक्ती लहान नाही, खूप मोठी आहे. कारण आज कोणत्याही क्षेत्रामध्ये पहा महिला अगदी पुढेच आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये संख्या कमी असेल पण पुढे आहेत. मला सांगा, स्त्री शक्ती लहान नाही. आज आपण जरी म्हटलं महिला कोमल असते, ती नाजूक असते, मान्य ती नाजूक असते, पण स्त्री कितीही दुःख असू द्या, कितीही संकट असू द्या, घरी कितीही त्रास असू द्या, पण कधीच त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी इकडे तिकडे पडण्याचं ती डोक्यात घेत नाही. सर्व घराला सोबत घेऊन सांभाळत ती चालते. सगळं ओझ स्वतःच्या डोक्यावरती घेते आणि सगळं घर ती सांभाळते. एवढी शक्ती तिच्यामध्ये. महिला मंडळ, पुरुष मंडळी, मला सांगा, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं सगळ्यात अगोदर त्या बाळाचा गुरु कोण असतं? त्याची आई असते. बोलत चला फक्त का त्या लेकराला बोलायला, चालायला, वागायला त्याची आई शिकवते. जसं आई संस्कार दिलं तसं लेकरू घडतं. मग चांगले संस्कार दिले तर लेकरू चांगलं घडतं आणि वाईट संस्कार जर झाले तर लेकरू वाईटही घडतं, वाईटही घडतं. मग चांगले संस्कार देणं महत्वाचं आहे. लावायचे संस्कार कसे बी नाही लावायचे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी लावले ते, आणि आज अवघ्या महाराष्ट्रात सध्या एकच नाव आहे. कोणतं? प्रत्येकाला वाटलंय मलाही जरांगे पाटील व्हावं वाटतंय की नाही? का? आमच्या शिक्षक मंडळींना माहिती पहा आरक्षणाचं किती मोठं महत्व आहे. तर कारण ते स्वतः अनुभवत आहेत. लांब नाही, आमच्याही घरात शिक्षण घेणारे आहेत. माझी मोठी बहीण आहे, लहानी. आरक्षण नसल्याच्या नंतर किती दुःख होतं प्रत्येक माणसाला माहिती. किती पैसे भरावं वाटतात, काय किंमत कळते ना तुम्हाला. शिक्षण अभ्यास करता का तुम्ही? पण निस्ते माना हालत येतात अशा इकडे तिकडे पाहू नका, माझ्याकडे पहा. महिलाकडे फार मोठी जबाबदारी. संस्कार लावायचे जरांगे पाटलांसारखे. असे संस्कार असतील का? जन्माला आलोय समाजासाठी, मरायचंय समाजासाठी, लढणार फक्त समाजासाठी, दुसरं काहीच नाही. आणि क्रांती ही कायम झोपडीत जन्म घेते, ती एसीत आणि बंगल्यात घेत. मला सांगा, एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं मोठी गोष्ट नाही, शिक्षकाच्या मुलानं शिक्षक होणं ही मोठी गोष्ट नाही. पण मला सांगा, एखाद्या ऊसतोड कामगाराच्या मुलानं आणि त्या लेकराला उग्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेणं ही मोठी गोष्ट आहे. नक्कीच हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात फक्त एकच आहे, काय? चला उठा रे उचला, भगवा दैन्याता संपलं, सार दैन्याता संपलं. आला 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 गडा भगवा वादळ आलं, आला 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 गडा भगवा वादळ आलं. शिवाजी महाराजांचा मावळा आहे, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंची मी ही कन्या प्रतिक्रिया वाटलं पाहिजे. काय वाटलं? भगवा म्हणजे प्राण मला, भगव्याची जाण जीवन आमचं सारं भगवा, जीवन आमचं सारं भगवा. धन्य धन्य झालं, सारं धन्य धन्य झालं. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. चार्जिंग झाली ना तुमची? काही विचार करत असतील पंक्तीला आज काय असेल नेमकं. इकडं नका विचार करू, इकडं पहा माझ्याकडं. संस्कार लावायचेत, माँसाहेब जिजाऊंनी लावले ते संस्कार लावे लागतील. मातेकडे फार मोठी जबाबदारी. आणि मला सांगा, महिला मंडळ, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत
हा पुरुष मंडळ, एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन होत तुम्हाला चांगलं माहिती आहे. जर खरंच जर तुम्हाला पाहायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल, उद्या संध्याकाळी घरी जायचं आणि संध्याकाळी कोणती भाजी असू द्या, एकच काम करायचं. आपल्या अख्ख्या गावात दोडक्याची भाजी फक्त राधा अक्कानच करावी. दोडक्याची भाजी खावी फक्त राधा अक्काची हातची. दुसऱ्याला तुला तर अजिबात जमली नाही म्हणे, एवढ्या दिवस झालं लग्न होऊन पण तुला जमली. ती म्हणाल दोडक्या तू तिच्याच हातची भाजी खा, तुला भाकरच देत नाही. आज भेटणार नाही आपल्याला. एका स्त्रीला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत अजिबात सहन होत नाही. मला सांगायचंय काय, संस्कार लावायचे. इकडे फक्त आपल्याला काही परीक्षा नाही घ्यायची एकमेकीची. संस्कार जर चांगली असतील तर लेकरं चांगले घडतील, म्हणून संस्कार लावण्याचं काम तुमच्याकडे. दुसऱ्या संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. आज आपण पाहतो उघ्या महाराष्ट्रामध्ये, आज आपण कीर्तन करू द्या, भजन करू द्या, निवांत शांत राहतोय. याच्यावरती सगळ्यात मोठे उपकार कोणाचे असतील तर देशाच्या सीमेवरती स्वतःच्या डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होत आहेत ते जे वीर जवान आहेत ना, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. का? कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होत आहेत. मला सांगा, खरी परिस्थिती पाहिजे असेल, ज्या घरातला एखादा मुलगा, एखादा नातून, एखाद्या बाईचा जर पती जर गेला असेल देशाच्या सीमेवरती लढण्यासाठी, तो फक्त मरायचा आहे, देशासाठी लढायचंय, देशासाठी त्याच्या अंतःकरणात असतं. पण घरची परिस्थिती काय असते का? आपले पती जर बाहेर गेले, एक एक दिवस असू द्या, फोन जर आला तर वाटतं येतील आता, आणि तिकडनं फोन जर आला तर भीती वाटते की फोन चांगला असेल की वाईट असेल. का? जिथे कुठे जातात त्यांच्यासाठी एकच म्हटलं जातं, पहा, हे गुजरणे वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरे दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ को पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे माँ को मेरा पयाम दे, उन्हें जाके तू ये पयाम दे. हो आ आ आ भारत माता की, भारत माता की. विठ्ठल विठ्ठल. त्या वीर जवानांचे खूप मोठं योगदान आहे. तुम्हाला उदाहरण सांगेल, पहा, इलेक्ट्रीमध्ये माझा एक मानलेला भाऊ आहे, सोलापूर जिल्ह्यामधला आहे. कधी कधी त्यांच्या जर घरी गेले तर त्या वहिनी खूप रडतात. समोर जरा एक लहान मुलगी, 1 वर्षाची मुलगी असेल, 1-2 वर्षाची मुलगी तिच्या आईला विचारते, ती आई बाबा कधी येणार आहेत. मला सांगा, ज्या बाईला माहिती नाही सुट्टी कधी होईल आणि कधी परत येतील, ती बाई त्या लेकराला सांगणार काय नेमकं. कधी कधी आपण घटना पाहतोय की ज्या लेकराला स्वतःचे वडील कळत नाहीत, तेव्हा त्या वडिलाचं दुःखद निधन होतं. अशा अनेक घटना आपण पाहतोय. त्यांच्या आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये, नजरेमध्ये कायम त्यांच्यासाठी खूप मोठा आदर पाहिजे. पहा, आणि जिथे कुठे जातात, चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. यांचं योगदान आपल्या महाराष्ट्राच्या मातेला आहे.
म्हणून संत महात्मे सांगतात बाबा जीवनामध्ये योग्य विचार करा. नामचिंतनवर विचार करायचा आहे कोणता, जो विचार संत महात्म्यांनी केलाय. माऊली ज्ञानोबांनी विचार केलाय. अगोदर आपण म्हणतो जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. अवघ्या महाराष्ट्रामध्ये कित्येक महाराज मंडळी ज्या माऊली ज्ञानोबांच्या संत महात्म्याच्या अभंगावरती कीर्तनावरती पोट भरतायत, त्याच माऊली ज्ञानोबांच्या जोडीमध्ये अनेकांनी माती कालवली. हेही प्रसंग आपल्याला माहिती आहे का. म्हणून तर आज आपण पाहतो ज्ञान होय मुढा आणि अति मूर्ख त्या दगडा. माऊली ज्ञानोबांच्या समाधीवरती जर मस्तक ठेवलं तर माणसाला ज्ञान प्राप्त होतं. आणि प्रपंचामध्येही परमार्थामध्येही माणसाला ज्ञानाची गरज आहे. कोणतंही क्षेत्र असू द्या, माणसाला ज्ञान महत्वाचं आहे. पहा, म्हणून माऊली ज्ञानोबांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केले. म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तू माईसे, किंवा ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबांनी ज्ञानाचं दान केलंय. मी तुम्हाला सांगू, जगद्गुरु तुकोबांनी विचार केला जीवनामध्ये. आपण प्रपंच मन लावून करतो आणि परमार्थ करायचं म्हणून करतो. पण जगद्गुरु तुकोबांसाठी रात्रंदिवस फक्त भगवंताचं नामचिंतन. माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. तुकोबारांचा अधिकार अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. किंवा तुका राम आणि नाम घेता खापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारांना साधक मंडळी विचारतायत, महाराज तुम्ही म्हणता आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिलं पाहिजे. मग हित आहे कशामध्ये? पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुळशी माळ गळा, गोपी चंदना. किती जणांच्या गळ्यात माळ आहे हे नाही विचारत मी, ज्यांची आहे त्यांची असू द्या. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. पंढरपूरला जावं का? एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर प्रपंच करत असताना पंढरीशी जारे आल्यानं संसारा. दिनाचा सोयारा, दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा भेटीची आडी. जगाचा मालक आपली वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढा पात्रेचा आपल्याला बनावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय. धन्य माता पिता तयाची या अभंगाचं पहिलं
टाळी वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आपोली या हिता, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता तयाची या. मग हिताच्या ठिकाणी जागा राहायचंय. इकडे पहा मुली, इकडे पहा मुलींना, पुरुष मंडळ महिला मंडळ, मला सांगा तुम्ही सगळेजण डोळे उघडे ठेवून इकडे सगळीकडे टाका पाहतायत. अर्थ समजू का तुम्ही जाग्यात म्हणून? तसं म्हणावं तर काही जणांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते, झोपतात तसे. संध्याकाळी जर खाटावर झोपले तर सकाळी खाटा खालून बाहेर निघत येत. संध्याकाळी याच कोपऱ्यात झोपले तर सकाळी त्या कोपऱ्यातून बाहेर उठत येत. त्याला चक्करगुंडी झोप म्हणते, चक्करगुंडी. बेजारी निघती. काही जणांना झोपीत बडबड करायची सवय. तुम्हाला उदाहरण सांगते पहा. एका बाईला रोज कीर्तना भजनाला जाण्याची सवय होती. तिचे मालक काय कधी जात नव्हती. घरात तसंच असतं, विसंगती असते. मालक जर असल परमार्थ करणारा तर बायको तशी भेटत नाही, आणि बायको जर परमार्थ करणारी असल तर नवरा तसं भेटत नाही. खरं आहे की नाही? तुरळक 100 एखादी जोडी असते दोन्ही परमार्थ करणारी. रोज जायची, पण तिनं रोज विनंती करा, अहो चला ना आज कीर्तन आहे, चांगलं कीर्तन आहे, आज चला तुम्ही. चांगलं कीर्तन हे बी सांगावं लागतं लोकांना. चांगलं कीर्तन आहे, चला कीर्तनाला. तो म्हणे येत नाही, तुला जा वाटलं तर जा, नाही तर येत नाही मी. ती म्हणे नाही येत, चालले म्हणे मी माहेरला. तुमचं तुम्ही पाहून घ्या कशा भाकरी खायच्या. तर म्हणे कशाला भाकरी तुकड्याची पंचायत, येतो म्हणे कीर्तनाला. तू जा पुढे, मी येतो. हा गेला, पुढे गेली आणि जसा पाठीमागून आला. आता कीर्तन करायला माहिती होती आज कोण येणार आहे कीर्तनाला. संध्याकाळी जसे आले रामभावता त्या, कीर्तनकार महाराज म्हणतात, आले का रामभावता त्या? बरं या. रामभावता त्या टपकन खाली बसले का रामभावता त्या? बरं बसा. अर्ध कीर्तन ऐकलं, रामभावता त्याचं टावर खाली पडायला लागलं. जसे रामभावता त्या उठले, झोप आलेली होती तेवढ्यात कीर्तनकार म्हणतात, उठले का रामभावता त्या? बरं उठा. चला लागले रामभावता त्या. बरं चालले का रामभावता त्या? बरं जा. बरं गेले घरी. त्यावेळेला नेमकी भानगड, संध्याकाळी यांचं नेमकं ऊसाचं बिल निघालेलं होतं. ऊस कळतो ना, ऊसाचं बिल आलेलं होतं 1.5-2 लाख रुपये घरात. आणि चोराला माहिती होतं, पाळतीवरच होते यांच्या. जसं घरात संध्याकाळी बरोबर 1:30-2च्या दरम्यान चोर आले यांच्या घरावरती दरोडा टाकण्यासाठी. चोर आले, जसे आले याला झोपीत नेमकं 12-1ला 1:30-2ला बोलायची सवय, झोपीत बडबड करायचं रोज. संध्याकाळच्या टायमाला यांनी एकच धरलं, आले का रामभावता त्या या, बसले का रामभावता त्या बसा, उठले का रामभावता त्या उठा, बरं चालले का रामभावता त्या जा. जसं यानं झोपीत चालू केलं, चोराचं 2-4 जणांचं टोळकं होतं. ते म्हणे आले का रामभावता त्या? बरं या. चोराला वाटलं माझं नाव, याला कस काय माहिती. तेवढ्यात ते टुपकून खाली बसलं, टाकीची आडोंगी. म्हणे बरं बसले का रामभावता त्या? बरं बसा. आता पक्क ओळखलंय मला. परत विश्वास नाही बसला, पटकन उठला. बरं उठले का रामभावता त्या? बरं उठा. आणि आता 100% ओळखले, लागला पळायला. बरं चालले का रामभावता त्या? याची लाईटच लागली. कसं करावं आता? जसा पळत आला, म्हणे एक काम करा, याला काहीच माहिती नाही बरं का. जेवढे खिशात पैसे होते बाकीचे दरोडे टाकून आणलेले सगळे काढले, मी याच्या खिशात घातले, बंडलचे बंडल टाकले खिशात टाकले. तो म्हणे एक काम करा, काही करा रामभावता त्या, पण अजिबात नाव सांगू नका माझं की मी वालतो म्हणून, कुणाला सांगू नका, विनंती. आजचे पैसे सगळे तुम्हाला. आणि याला काहीच माहिती नाही. गेले, चोर निघून गेले. सकाळी हा उठला, 6 वाजता पाहिलं, खिशे जड लागायला लागले. भानगड काय झाली नेमकी? इकडं तिकडं पाहिलं तर बंडलची बंडल निघायला लागली खिशातून. तो विचार करतोय, म्हणे एक दिवस कीर्तनाला गेलो, एवढे बंडल खिशात आलेत, पप्पीची माहिती रोज जाती, हिच्याकडे किती असते. असं नाही, देव देतो, पण अगोदर त्याचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा उसशी उदार, नामच चिंतन करावं लागतं. मग असं जागा राहून चालत. ही ताई कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मनच का शुद्ध करायचंय? महिला मंडळ तुम्ही बसलाय तिथं देहानं, आहे तिथं काही पाठीमाग आहेत. आणि शेतात जाऊन तुमचं मन जर कापूस वेचत असेल तर उपयोग आहे का? काही आहे ना कापूस? इकडं कापूस आहे का? एकदा कीर्तनात विचारलं तुमच्याकडे पीक काय? लोक म्हणे सरकी तूर आणि पळाटी. सरकी तूर, पळाटी, परत कपाशी. नाव माहितीत ना तुम्हाला? एकच नाव आहे. पीक जर इथं देहानं बसलाय त्यानं, मनानं जर तिकडं, आणि तुमचं मन जर कापसाच्या गोण्या घरात घेऊन येत असेल, उपयोग नाही का? मन हे चंचल चपळ.
महाराजांसाठी. क्या बात आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तर ते करत. आपलं जर लक्ष जर चित्त जर नसेल तर ते काम कधीच पूर्णत्वात जात. देहाना इथं बसलायत मन जरी इकडं तिकडं फिरून येत असेल तर उपयोग नाही. म्हणून काय करायचंय, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करावं लागेल. मग हित आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये. नामचिंतन करावं का, त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. मग नामचिंतन करावं का, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. एवढंच नाही, माऊली ज्ञानोबा सांगतात भजन करावं का, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता पर्वत जळती पापांचे. येता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा आणि तेच नाम मुखामध्ये नसेल लक्ष देऊ नाही का, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. ते मुखही नाही तोंडही नाही सापाचे बीळ आहे. नामचिंतन करायचे कसं, आवडीने व्हावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाही तर घरी बायको बडबड करती म्हणून भजन करायचं, लई बायको बडबड करती म्हणून जपाची माळ. रामकृष्ण हरी राम झाला का ग चहा, काहीच उपयोग नाही भजन कर. तुम्हाला उदाहरण सांगते. एक व्यक्ती होता 80 किलोचा, पण बायको जरा उलट्या डोक्याची भेटली. कोणतंही काम सोयीचं कधीच करणार नाही. कडक थंडीच्या दिवसात यानं जर चहा मागितला तर शरबत आणून द्यायची. 80 किलो होता, पण बायकोचं टेन्शन घेऊन चपला सहित 35 किलो झाला. गावातली महाराज म्हणे तुला झालं काय नेमकं. म्हणे काय नाही, बायको जरा उलट्या डोक्याची. म्हणे काय करती, उन्हाळ्याच्या दिवसात जर शरबत मागितला तर चहा आणून देते. म्हणे असं एक काम कर, तुला कडक थंडीच्या दिवसात चहा प्यावासा वाटला तर तू शरबत माग म्हणे तिला, तुझं काम सोयीचं होईल. नेमका पितरपाठ चालू झाला होता. पित्र कळतात ना, पित्र जेवायला घालतात का, खीरवडी काय काय असतं अजून. पितरपाठ चालू झालेला. हा म्हणे माझे वडील जाऊन 4-5 वर्ष झाले सती, आपल्याला अजिबात पित्र जेवायला नाही घालायचे का, तुला लवकर उठावं लागल, स्वयंपाक करावा लागल, एवढा मोठा त्रास कशाला तुला. ती म्हणे उठणार पहाटे 4 वाजता उठून स्वयंपाक कराल, पण माझ्या सासरे बुवाला जेवायला घालल म्हणे. उठली 4 वाजता. सकाळी पाहिलं तो म्हणे सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणे गंगेला का नाही, गंगेला जाणार. तो म्हणे सती अगं पुढे पळू नको. ती म्हणली पुढे पळणार. सती मध्ये जाऊ नको. ती म्हणली मध्ये जाणार. बुडशील काय पाहता माझ्याकडे वाहून गेली ती. दुसऱ्या दिवशी हा आला आणि असा पुलावरून पाहत होता, बायको कुठं फुगून वर आलेली दिसते का. जवळचा एक मित्र म्हणे काय पाहतो रे, काय हरवलं तुझं. म्हणे काय नाही, जरा बायको काल वाहून गेली, कुठं फुगून वर आलेली दिसते का पाहतोय. म्हणे असं गेली कोणत्या दिशेला वाहून. तो म्हणे अशी वरच्या दिशेला खालच्या दिशेला गेली. म्हणे मग खाली पाहणं वरती काय पाहतो. तो म्हणे 25 वर्ष तिच्यासोबत संसार केला. किती वर्ष, 25 वर्ष तिच्यासोबत संसार केलाय तिनं. कधीच कोणत्या वारी, कोणत्या आठवड्यात, कोणत्या महिन्यात, कोणत्याच वर्षी कोणतंच आणि काहीच काम कधी सोयीचं केलं नाही. ती मेली जरी असेल आणि फुगून जरी वर आली असेल, वाहून जाईल, वाहत जाईल, पण अशी उलटी वाहत जाईल म्हणे. अशी सोयीची नाही जायची खाली का, उलट्या डोक्याची. भजन सांगितलंय म्हणून नाही, आवडीनं करावं लागेल का. संत महात्मे सांगतायत गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने तूच माझी आई तूच माझा
करायचे, परमार्थ करायचे, पण आवडीनं सवडीनं नाही. ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन करायला जीवनाचा उद्धार होईल, मग हिताच्या ठिकाणी जागा राहायचे. प्रत्येक हिताच्या ठिकाणी जागा आहे. लहान लेकरू पासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचं हित वेगळं आहे. फक्त बरोबर कोणाचं लेकरांमध्ये, कुणाचं मुलांमध्ये, कुणाचं गाडींमध्ये, कुणाचं बंगल्यांमध्ये, कुणाचं जमिनीमध्ये, कुणाचं प्रॉपर्टीमध्ये, प्रत्येकाचं हित वेगळं आहे की नाही. मला सांगा, लहान लेकरू आहे, गुटगुटीत दिसतंय, अगदी गोरं गोमटं बाळ आहे, त्याला उचलून पटकन त्याचा पापा घ्यावा असं वाटतं की नाही. बोला पटकन, वाटतो का. तसं 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाचा घ्या वाटतं का. घ्या वाटतो, पण ते लेकरू हिताच्या ठिकाणी पापा देतं का, देत नाही, जा देत नाही म्हणे, आणि त्याला 10 रुपयाची नोट दाखवा बरं, येतं की नाही पळत. हिताच्या ठिकाणी जागा आहे. अगदी 12वी 11वीचा मुलगा असू द्या, कॉलेजला जातो, मुलगी असू द्या, रात्रंदिवस अभ्यास करते कशासाठी, हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपण पाहतो आई वडीलही त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागेत, पण त्यांचं हित त्यांच्या लेकरांमध्ये. संत महात्मे हिताच्या ठिकाणी जागे होते, पण त्यांचं हित भगवान परमात्म्याचं नामचिंतन. मग प्रत्येकाला हित समजलं पाहिजे, प्रत्येकाचं हित वेगवेगळं आहे. पण जीवनाचं हित आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये. मग नामस्मरण करावं, पण का करावं त्याचं उत्तर आहे मी सांगू. कधी कधी वाटत असेल आमचा कधी अपघातामध्ये मृत्यू होणार नाही, केसालाही धक्का लागत नाही हो. आज आपण पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस प्रवास करतात महाराज मंडळी, रात्रंदिवस रोडवर आहेत, पण कोणाच्या केसालाही धक्का लागत नाही का. माऊली ज्ञानोबाराय विश्वास बसेल असं उत्तर देत आहेत. नारायण हरी उच्चारण नामाचा, तेथे कळी काळाचा वेग नाही. कोणताच काळ घात करू शकत नाही, पण अगोदर भजन करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो हित जागतोय हिताच्या ठिकाणी जागे होते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे, तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. दुसरे अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये क्रांती केली आहे. राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी संस्कार लावलेत, म्हणून त्यांच्यासाठी धन्य माता पिता याची या. आणि इथे संत महात्म्यांमध्ये सांगितलंय ज्यांच्यासाठी परमार्थ होता, कांदा मुळा भाज योगी विठाबाई माझी. संत सावता महाराजांनी सांगितलंय आपल्याला, देवानं जे काम दिलंय ते प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज. शिक्षक मंडळींनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करायचं, लेकरांना शिकवणं, लेकरांना घडवलं, दुसरं त्यांना काम करण्याची, दुसरा परमार्थ नाही करायचं त्याने, तोच त्यांचा परमार्थ आहे. कामामध्ये काम नाही राम नाम जाईन भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. मला सांगा महिला मंडळी, शिक्षक लोकांमध्ये कधी कधी असतं, तुम्ही आहेत म्हणून सांगते तुम्हाला, आणि तर रोज रोज काय सांगत नाही मी. आपण पाहतो कधी कधी नेमकी बदली व्हायची वेळ यावी, ते शिक्षक आदर्श शिक्षक असावेत. अख्ख्या गावात त्यांचं नाव आहे, लेकराला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळत आहेत. पूर्ण गाव विरोध करतं की आमच्या सरांना घेऊन जाऊ नका. कधी कधी मध्ये मध्ये आपण व्हिडिओ व्हायरल झालेली पाहिलेत बरेचसे. प्रामाणिकपणे काम केलंय, दुसरा परमार्थ नाही. एवढ्या लहान लहान लेकरांचा जर आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असेल आणि त्या लेकरांचं आयुष्य जर घडत असेल, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ काय आहे, तोच खरा. महिला मंडळ स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर दिवसभरात, सकाळी किती वाजता जाता शेतात तुम्ही, जाताना शेतात स्वतःच्या, रोजान नाही, हा स्वतःच्या शेतात 7:30ला, लई जर आळशी बाई असेल तर 9 वाजत आहेत, नाहीच उरकलं काम तिला. बरं, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर अदाका, केसराका, दगडाका, धोंडाका, मंडाका, गंगूबाई, रंगूबाई, इकडं पहा. मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता, माझी शपथ घेऊन सांगा. तांब बुकळते माहिती तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाऊ दे बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पित असतील तुमचे तुम्हाला माहिती. आता नाही करणार. काही एवढ्या बदमाश गवत काढतात, काही गवतावर माती लोटून पुढं काऊन तर 5 रिटर्न. प्रामाणिकपणे काम करा, कारण संत सावता महाराज सांगतायत, सर्व घटी राम दिहा देही एक, सूर्यप्रकाशक. एवढंच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, किंवा देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचारी, देव नटला नाना परी,
विश्वामध्ये भगवान परमात्मा आहे. मग या संत सावता महाराजांचा अधिकार पाहून नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, पण कधी साठविला दाता त्रिलोक्याचा. हृदयामध्ये भगवंताला साठवलं म्हणून फक्त आई वडिलांना धन्यता नाही, धन्य ते आरण रत्नाची ती गावालाही धन्यता दिली. फक्त आई वडील आणि गावालाच इथपर्यंतच मर्यादित नाही. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळ्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. त्या कुळालाही धन्यता दिली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. नंतर कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होतीचे स्वात्विक, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होतीचे स्वात्विक. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. असंच आहे ना, काय काय म्हणतात लोक, कुळी कन्या पुत्र होती जे सातवीत आणि आता जातीला आठवीत. आठवीला नवीला नाही, जे आहे ते म्हणायचं. सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे, चांगल्या विचाराचं लेकरू पाहिजे की त्याचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे. असं लेकरू असेल नक्कीच आनंद होईल. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं पाहिजेत, त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगू, आजकाल लेकरं पाहतो आपण, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला ताण देतात. एकदा का आई वडील बेजार झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतं जन्म घेतला तर बरं झालं असतं. खरंय की नाही?
शाळेत शिक्षकांना ताण, घरी आले आई वडिलांना ताण, गावात गेले तर गावाला ताण, तालुक्याच्या ठिकाणी घेऊ द्या. प्रत्येक नुसतं त्याचं वाईट म्हणून नाव, कोणी चांगलं म्हणून घेत. इकडे नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत छावा, 12 महिने तोंडात मावा. अशाने होत नाही छावा. विचार आपल्या आचरणामध्ये आणावे लागतात पहा, त्याच्याशिवाय अजिबात. मी तुम्हाला सांगते, लेकरं जर संस्कार लावावेत एवढेच असेल मोजके तर ठीक आहे. कधी कधी आपण पाहतो एके बाईनं 4 लेकरं सोबत घेतली, निघाली 2-4 लेकरं घेऊन आली गावातल्या बस स्टँडवरती. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बस स्टँडवरती आली, हात केला, बस थांबली. सगळ्यात लहान लेकरू उचलन बसमध्ये ठेवलं. त्या लेकराला वाटलं माझी आई कुठंतरी सोडून चालली. दुसरं लेकरू ठेवेपर्यंत पहिल्याने टुपून खाली उडी मारली, तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्याने उडी मारली, चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्याने उडी मारली. अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही. कंडक्टर म्हणतात, मावशी काही कळतं का तुम्हाला, अर्धा तास तुमच्यामुळे बस लेट झाली, एक ठेवलं की एक उडी मारतंय, एक ठेवलं की एक उडी मारतंय. तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकर तुमच्या पाठीमागे येतील. मावशीवरती चढल्या, मग तर त्यांचे लेकर त्यांच्या पाठीमागं. कोणी शिटा खाली घातली, कोणी पाया खाली घातली. कंडक्टर आले, तिकीट 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 तिकीट. लेकरू असतं 10वीला पण सांगती 6वीला, याचा अर्धच काढा, त्याचं तिकीटच काढू नका. सगळं झालं. कंडक्टर म्हणतात, मावशी काही वाटतं का तुम्हाला, तुमच्या का घरीची गाडी का एवढी मोठी लेकर घेऊन प्रवासाला निघतात, तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली. अर्धे लेकर घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बस, अर्धेच आणलेत. खोटे काही एक आहे चांगल्या विचाराचे लेकर. भगवान प्रभू रामचंद्रासारखा मुलगा पाहिजे, बाळ ध्रुवासारखा पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. असा जर मुलगा असेल जगाच्या मालकाला आनंद. मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी, मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे. महिला मंडळ इकडे पहा, मला सांगा, आजकाल घराघरात भांडणं फक्त तुमच्यामुळे, खरंय की नाही? मान्य करा. सख्खे भाऊ आहेत, कधीच भांडणं त्यांचे झाले नाही. एका ताटात जेवल्याशिवाय यांचं कधी पोट भरलं नाही. पण एकाचं लग्न होते दुसऱ्याला अजिबात बाजूला काढते एकाच महिन्यात. दुसरं काहीच नाही म्हणणार. भाऊजी असे बोलत, तुमच्या नावाने काय बोलत ते काहीच नाही कळालं मला, पण बोलले काहीतरी. बिनतीला गाणं काहीच नाही बोलले, पण मोठे भाऊजी काय बोलले. आपोआप म्हणणार. लग्न होस तर बापाला टेन्शन राहतं. लग्न झाल्यावर आजीबाई पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या, भाकरी चुलीवर करायच्या, भाकरी फुगायच्या. कळतात ना भाकरी. आता भाकरी करणारी फुगती, भाकरी नाही फुगत. आता राहिल्याच नाही भाकरी. तर काय, पहिल्या काळात लवकर उठायच्या महिला, भाकरी करायच्या लवकर उठून. आतापर्यंत सांगते, लग्न होस तर बापाला टेन्शन राहतं, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. तुम्हाला उदाहरण सांगते, एका वडिलाला 3 मुली होत्या. एक होती तुतानी, एक होती गँगानी, एक होती बुबडी. तिघीच्या 3 तर लग्न जमना. एक स्थळ पाहिलं शेवटचं. पुरींचे वडील म्हणतात, मुलींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, हा जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न नाही व्हायचं. एक काम करा, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा नाही. पोरी म्हटले, पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, सुंदर असं स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, बालुशाही होती, गुलाबजाम होते. तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त. आणि त्याच्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कढी पत्त्याची फोडणी दिलेली. कढीची वाटी, कढी कळती ना, खाल्ली कढी. कढी असा पदार्थ आहे पहा, विचार करा फक्त. कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. खरंय का? फुरका मारावा लागतो. पोराचे मामा होते, 12 गावचं पाणी पिल्ले. मामा म्हणतात, हे पुरींना बोलतं करायचं, काही होऊ द्या पण जेवण होईपर्यंत बोलल्या पाहिजे. मामाने असा फुरका मारला आणि मामानं स्तुती करायला चालू केलं. मामा म्हणतात, वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल एक कढीला, कोणी केली असेल एक कढी. जिनं कढी केली त्यानं पातीलच उचललं, तिला मोह नाही आवरला. जशी उचलून पळत सुटली. बाई 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 ताय तांगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले. त्यात देऊ धातलं मिऊ धातलं, देवता तुम्हाला पली पली. काय म्हणती वालूचा तली. तेवढ्या दुसऱ्याला ती का शांत बसती का? ती म्हणती, अग ताई कशाला बोलली. अडकत अडकत बोलायची. मामाने घास नरड्यात फसला. आणि तेवढ्यात तिसरी आली, ती काय शांत नाही बसली. ती म्हणती, मोडणं जमणे ना. तुम्हाला कन्न का नाही का मोडणं. विठाला मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, की जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं. यग यग विठाबाई माझे पंढरीची आई. संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं. जात्यावरती संत जनाबाई म्हणायच्या,
सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू ओव्या गाव कौतुके तू जात कळतं का आता पण जात आहे जात्यावरचे गाणे बदलले पहा आता एक आजीनं नातीला गाणं तयार केलं आजी म्हणायच्या आंब्याचा घरस पाणी टाकून केला नास माझ्या गठा केला नवरा मिळाला गांजा खा आताचे गाणे पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या पहा आता हे नाही आता हे उठतात आधी पाणी ठेवतात अगोदर शिक्षक असू द्या कोणी 5 वाजता उठत पाणी ठेवतात आंघोळ करतात स्वतःची आंघोळ झाली की यांना पाणी ठेवतात आणि त्यांना पाणी गरम झालं मग उठत हळूच उठती का ग पाणी गरम टाकून देत जाऊ द्यापासून तेवढं तरी कशाला सोडत पहिल्या काळात उठायच्या महिला लवकर 15-15-20-20 जणांचं एकत्रित कुटुंब ओरिजिनल मराठी शब्द त्याला खटलं म्हणतात पहा पहाटे उठून दळण दळायचं तेव्हा कुठंतरी सकाळी भाकरी व्हायच्या पण आता राहिले नाही दळणं नाही काहीच नाही एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना नवरा गोदाटत आणि तिने केलं चालू पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगा उठ गोदाड्यातल्या सोंगा हे आताचे गाणे आहेत माझी आजी म्हणायची पा पहिल्या काळातलं गाणं म्हणून दाखवते तुम्हाला आजी म्हणायची पंढरपुरामंदी काही वाजत गाजत श्री सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलानी राऊळाला रंग दिला होतं का असंच होतं ना एकदा हे गाणं कीर्तनात म्हटले बरं का दादा कीर्तनात म्हटले कीर्तन संपल्यावर एक मला मुलगी म्हणे ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून मी दिलं लिहून पण तिला कुठं चाल लक्षात आहे तिला म्हणलं दीदी याला चाल कोणती लावती ग ती म्हणे ताई याला चाल बाबूरावची चालन का जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल असते त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं कारण संत जनाबाई म्हणतात तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे माय बापा काही नाही गुणे पांडुरंगा काही नाही गुणे विठ्ठला विश्वाचे तू फिरविशी जाते जो विश्वाचं जाते फिरवतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना जात्यावरती दळण देऊ लागण्यासाठी ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण तळीसे सख्या श्रीहरी आळ चोरीत माझ्यावरी आळ चोरीत माझ्यावरी अरे पांडुरंगाय केलास कामा अलंकार विसरून केलास देवा अलंकार विसरून केलास देवा अलंकार विसरून केलास देवा दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप चोरी करण्याचे नाही केले पाप चोरी करण्याचे नाही केले पाप ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण तळीसी सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी वा वा टाळी वाजा एकदा जोरात
श्रीमंत जनाबाईंसारखी मुलगी असेल, जगाच्या मालकाला आनंद होईल म्हणून कोळी कन्या पुत्र होते, जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जीवनामध्ये जगावं कसंही गीता शिकवते आणि मरावं कसं श्रीमद भागवत महापुराण शिकवतं. म्हणून अखंड नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल, गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. मग नामचिंतन अखंड करावं का? त्याचं उत्तर, नित्यनेमे नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जगद्गुरु तुकोबार एक इच्छा व्यक्त करतायत, जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतोय, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. शेवटचं शरण. तुका
वाजवा एकदा सगळ्यांसाठी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तू का म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती करायचे. माझ्यासोबत सगळ्यांनी भजन करायचं. या महिला पुरुष सगळ्यांनी घ्या हातावरती. घ्या मुलींनो हातावरती घ्या पटकन. बसलेले खाली बसलेले घ्या हातावरती. मागचे घ्या कट्ट्यावरले घ्या. दादा घ्या. इथं सोडून द्या मी कोण आहे तर. फक्त देवाचे भक्तन कीर्तनासाठी आलोय एवढंच. घ्या इथं मधले हातावरती येत नाही तोपर्यंत पुढे जात नाही मी. रात्र होऊ द्या काय अडचण नाही. सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचे. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांघ किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांघ किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जने की ऐसी, माता जने की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. पवन सुत हनुमान की घ्या आता खाली. वा, विनंतीला मान देऊन हात वरती घेतले त्याबद्दल धन्यवाद. हात खाली घ्या म्हणण्याच्या अगोदर पटकन खाली घेतले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व